तर मावळे म्हणजे सवंगडी तर गोळा झाले, पण त्या सवंगड्यांना युद्धनीतीचं शिक्षण देणे तितकंच महत्वाचं होतं. कारण जर युद्धनीतीचं शिक्षण मिळालं नाही तर ते सवंगडी काय कामाचे, मग राज्य कसं उभं राहणार. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सवंगड्यांना घेऊन जंगलात जायचे. जंगलामध्ये त्यांना भाला चालवणे, तलवार चालवणे याचं ते शिक्षण द्यायचं. बरं, त्यावेळी हे उघडपणे करणं शक्य नव्हतं, कारण आजूबाजूला मोगली राजवटी होत्या किंवा अनेक सत्ताधिकारी होते. त्यांना जर याची कुजबूज लागली असती तर हे स्वराज्य किंवा ही स्वराज्य नीती घडलीच नसती. त्यामुळे शिवाजी महाराज जंगलामध्ये शिक्षण चालू असताना जंगलाबाहेर झाडावरती एक पोरगा उभा करायचे टेहळणी करण्यासाठी. जर जंगलाच्या वाटेने कुणी येत असेल तर हे टेहळणी करणारं पोरग राजांना वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढून इशारे करायचे. हा इशारा मिळतात राजे हे शस्त्र लपवून ठेवायचे आणि विठू दांडूचा खेळ चालू करायचे. एके दिवशी झालंही असंच. राजांचा खेळ रंगात आला होता. झाडावरचं टेहळणी करणारं पोरग टेहळणी करत होतं. त्यानं पाहिलं कुणीतरी येतंय. 15-16 वर्षाचं एक रांगडं पोर त्याला येताना दिसलं. राजांचा खेळ त्या दिवशी रंगात आला होता. त्या पोराला बघितलं आणि टेहळणी करणाऱ्या पोरानं हुबेहूब मोराचा आवाज काढला आणि राजांना कळालं हा मोराचा आवाज म्हणजे खुनेचा आवाज आहे. कुणीतरी येतंय. तलवारी शस्त्र लपवली आणि विठू दांडूचा खेळ चालू झाला. तोवर ते बाहेरचं पोरग त्या झाडावरून खाली पडलं होतं, खाली उतरलं होतं आणि त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरासमोर उभं राहिलं होतं आणि त्याला विचारलं, कोण र तू, काय काम काढलंस. तसं ते 15-16 वर्षाचं पोरग पुटपुटलं, काय नाही जी, राजासनी भेटायचंय. त्या पोराला राजांच्या समोर उभं केलं. राजाने विचारलं, काय काम काढलंस. ते 15-16 वर्षाचं पोरग बोललं, काय नाही राज, तुमच्या संघ खेळायला तुमच्यात सामील व्हायचं म्हणतोय. राजांनी विचारलं, काय येतं तुला. तसं ते पोरग पुटपुटलं, राज कुणाची बी नक्कल करतो. राज वेशांतर तर असं करतो की तुम्ही बी ओळखणार नाही. राजांना पटलं, माणूस कामाचा. राजे बोलले, हो सामील. तसं ते पोरग बोललं, राज उद्या आलो असतो. राजाने विचारलं, का बरं. तो बोलला, नाही वडिलांना बापाला सांगितलं असतं असं असं राजांसोबत थांबणार आहे म्हणून. तर राजे बोलले, ठीक आहे. ते पोरग मागं फिरलं, 5-6 पावलं चाललं आणि परत मागं फिरलं आणि राजांना बोललं, राज एक गोष्ट बोलू का. हा राजे बोलले, बोल ना. नाही, कुणी जंगलात आलं तर तुम्ही जे झाडावर टेहळणी करणारं पोरग ठेवलंय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ती. नाही राज, कुणीतरी जाणता माणूस याचा आणि आयतं गवसून जाल. आणि इथंच स्वराज्याला एक मातब्बर मिळाला. तो दुसरा तिसरा कुणी नसून स्वराज्याचा तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक होता. राजांनी त्यांच्या सवंगड्यांमध्ये प्रत्येकाच्या युद्धनीतीच्या कलेवरून त्या मातब्बरांना ओळखलं आणि त्या मातब्बरांना राजांनी असंच घडवलंय आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वराज्य उभा केलंय. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.